काय झालंय? कुठे काय? जीजी, काहीतरी झालंय. काही नाही. का तू रडतीयस? ते असंच. भांडण झालंय का कोणाशी? माझं? भाऊजींशी काही? अरे तसं काही नाहीये. जीजी मला सांग, काहीतरी झालंय. तू काय लपवतेस माझ्यापासून? तू फोनवर बोलत रडत होतीस, मला सांग काय झालंय. सांगण्यासारखं विशेष काही झालेलं नाहीये. कुणाचा फोन होता? हे बघ. अरे भाऊजींचा फोन होता. हो. अरे मी हात जोडते. माई दादांना काही सांगू नकोस. म्हणजे? मग तू मला सांग. अरे सांगण्यासारखं काही नाहीये. पण कळू तरी दे. ते भांडण झालंय का त्यांच्याशी? नाही. अगं मग तू रडत का होतीस? आमच्या शेजारी एक आजी राहत होत्या. खूप प्रेमळ होत्या त्या. त्या गेल्या हे सांगितलं ना त्यांनी मला, म्हणून रडत होती. खूप जीव होता रे त्यांचा माझ्यावर. पण मला वाटलं तू भांडत होतीस कोणाशी तरी. हो बरोबर आहे. अरे त्यांना जाऊन 2 दिवस झाले आणि मला वाईट वाटू नये म्हणून यांनी सांगितलंच नाही मला, म्हणून जरा चिडले त्यांच्यावर. खरं ना? हो. तुझ्याशी कशाला खोटं बोलेन मी. फक्त हे माई दादांना सांगू नकोस. नाही सांगणार. आपल्या जवळचा माणूस लांब गेलं की त्रास होतो ना. कधी कधी माणूस आपल्या जवळ आहे असं वाटतं, ते नसतंच जवळ. वेगळ्याच ध्रुवावर असतं. जोडताही येत नाही आणि सोडताही येत नाही. काय झालं ग? थांबलीस का? झोपमोड झाली ना माझी. जरा जोरात चेप पाय. हे बघ, म्हातारीचे पाय चेपले ना तर पुण्य लागेल. चेप. आणि हे बघ, मला झोप लागल्याशिवाय थांबू नको. वय झालंय माझं, आधी झोप लागता लागत नाही. चेप. माझं प्रेम आहे तुमच्यावर. मला एकटं वाटतंय. बघ, हा पर्याय नाहीये. तू उर्मी आल्यावर ये. अहो काय करू? सांगू का माईला? काय गरज होती तिला रात्री माझ्या खोलीत यायची, ते उर्मी नसताना? काय चाललं होतं तिचं? तिच्या हातून ही अशी चूक झाली, यामागे तिचं काही कारस्थान आहे का? परत ती हे सगळं कुणाला तरी उलटसुलट सांगत बसेल का? आणि उर्मीला कळलं तर? का मीच सांगून टाकू उर्मीला? का आधी माईशी बोलू? माईला तरी सांगितलंच पाहिजे. पण नको. दादा माई तिचं लग्न जुळवण्याची खटपट करतायत. त्यांना जरीचे उद्योग कळले तर काय वाटेल त्यांना? आधीच माई सांगते तसं दादांच्या मनात तिच्याबद्दल गिल्ट आहे. एका पॉइंट नंतर ते तिला जाबही विचारू शकत नाहीत आणि तिला घराबाहेरही काढू शकत नाहीत. त्यात असं काही कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल. नको. दादा माईंना सांगायला नकोच. सगळं अजून अवघड आणि उफराट होऊन बसेल. उर्मीला सांगू का? नाही, नको. उर्मीला तिची दया येते. तिच्याबद्दल चांगलं मत आहे उर्मीचं. हे असं काही सांगितलं आणि उर्मी भडकली आणि तिने नंदिनी बरोबर काही राडेच केले तर?
घरात आणखी तमाशा होईल आणि जे माईदादांना पण सांगू नये असं वाटतंय ते घरादारालाच नाही तर गावाला कळेल. नको, याचा बोभाटा नकोच करायला. तुझी सकाळ कशी असते का तिकडे? सकाळ सकाळ सारखीच असते. अरे आणखीन कशी असणार आहे? तसं नाही ग, मला म्हणायचंय की पहाटे उठून ते लोक काय काकड आरती करत असतील, पूजा अर्चा करत असतील, म्हणजे असा काही दिनक्रम असतो का त्यांचा? असतो, पण तो फक्त दादांसाठी. अच्छा, म्हणजे तुमच्यावर काही कंपल्शन नाहीये त्याचं? म्हणजे खरं तर दादांची इच्छा असते की आम्ही सगळ्यांनी तिथे हजर असावं, वाटलंच होतं मला. पण त्यांची सक्ती नसते बाबा. सकाळी तू उठतेस किती वाजता तिकडे? इथे उठते त्यापेक्षा जरासा लवकरच. म्हणजे इथे तू 8:30-9ला उठत होतीस बघ. हो, पण तिथे सगळेच लवकर उठतात ना रे, म्हणून जागच येते. हो, आणि घरात सगळे उठले की आपण झोपून राहणं पण बरोबर नाही, नाही का? नाही, आणि अगं झोपतो पण लवकरच ना. म्हणजे अगदी 9:30-10 झाले ना की अंधार आणि सामसूम गावात. बाप रे, अगं इकडे म्हणजे 10:30-11 पर्यंत लोक परत येतात घरात. अरे पण आरोग्यासाठी चांगलंच आहे ना ते. लवकर निजावे, लवकर उठावे. मी नेहमी विद्याला सांगत असते. किंवा शहरातली लाईफस्टाईल ही वेगळी आहे. हो, पण चांगली आहे का ते बघावं. मग ठीक आहे, आपण उर्मीच्या गावी जाऊन राहू हवं तर. अरे वा, माझी तयारी आहे. काहीतरीच काय सीमा. अरे मग काय हरकत आहे सांग. तुझं सगळं काम लॅपटॉपवर करू शकतोस. आईंचं ह्या शहरात राहावं असं काहीच नाही. मी VRS घेऊ शकते ना. हे बघ, आपली लेक जिथे आहे ना तिथे जाऊन राहू. आणि मी म्हणते, उर्मी जर या शहरात नसेल तर इथे राहून करायचंय काय, हो की नाही? हे बघ, मला असं वाटतं की उर्मी जिथे आहे ना तिथे जाऊन राहिलो तर निदान ती आपल्या डोळ्यासमोर तरी असेल, हो ना? आई, काय वाटतंय तुम्हाला? हं? हो, म्हणजे चांगलं आहे की. हो, कधी नव्हे ते माझी बायको एकदम विचार करून बोलली. हा, ए, मी नेहमी विचार करूनच बोलत असते. हा, तू कान बंद करून बसलेला असतोस. मग नाहीतर काय, कानाला किती व्यायाम द्यायचा असतो तो ऐकण्याचा. गप्प बस. ठीक आहे, आता गप्प बसतो. हा, पण तू जे सांगितलेस ना त्याच्यावर मी नक्की विचार करतो. पण आयडिया काही वाईट नाही. हा, मी सुद्धा आता बँकेत जॉईन झाले ना की विचारून बघते. VRS मिळत असेल तर निर्णय घेऊनच टाकू. उर्मी नाहीये तर घर रिकामं रिकामं वाटतंय नाही. पण ती काय कायमची थोडीच गेली आहे, येईल की परत. यावंच तिने लवकर. पण तशी उर्मी मोठ्या मनाची आहे ना. मी खरंच सुखात आहे. अरे विद्याधर, संशय घेणं कधी थांबवणार आहेस तू? जेव्हा मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने बघेन ना तेव्हा. म्हणून म्हणते, मी सुट्टी वाढवते. आपण उर्मीला सोडायला जाऊया ना. यावेळेला माझा प्लॅन आहेच की या वेळेला उर्मिला सोडायला मी जाणार.